नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2025मधील इम्पॉर्टंट टॉपिक सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. यामधील हा आपला पहिला सेट असणार आहे आणि आजचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे बुक अँड ऑथर, म्हणजे पुस्तक व लेखक या टॉपिकवरचे आपण सर्व चालू घडामोडी आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर बघितलं तर या चालू घडामोडीवर आपल्याला कसे प्रश्न विचारतात आणि या चालू घडामोडीतील आपण कोणत्या पॉईंटवर आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघितलं तर जी पहिली न्यूज आहे, ही पहिली न्यूज आपल्या देशाचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी लिहिलेलं यांचं जीवनातील पहिलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे वाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर. आता बघितलं तर आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारतात, बघितलं तर त्या पुस्तकाचं नाव आणि या पुस्तकाचे ऑथर कोण आहे, म्हणजे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर कधी कधी आपल्याला आयोग विचारतात की या पुस्तकामध्ये या व्यक्तीने कोणती माहिती सांगितलेली आहे. तर आपल्याला बघितलं तर अशा टाईपच्या न्यूजवर आपल्याला हे तीनच पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहे. आता पुस्तकाचं नाव आहे वाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर. कोणी लिहिलेलं आहे तर माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड. आता आणखी थोडीशी ॲडिशनल माहिती बघू परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जसं बघितलं तर हे आपल्या देशाचे 50वे सरन्यायाधीश होते आणि यांची निवृत्ती नोव्हेंबर 2024मध्ये होते. आणि या बुकामध्ये जसं बघितलं आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे खूप मोठं आहे. यामध्ये बघितलं तर काही अशा संकल्पना जटिल आहे, त्या बघितलं तर आपल्याला डायरेक्टली समजण्यासाठी थोडीशी अडचण येते. त्यासाठी बघितलं तर ज्यांनी जे जटिल कायदेशीर तत्त्वे आहे हे सामान्य लोकाला काय म्हणतो सुलभ बनवणे किंवा सामान्य लोकाला इझिली समजण्यासाठी हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. बस हे तीनच पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. नेक्स्ट घडामोडी आहे, हे आपल्या देशाचे बघितलं तर जानीमानी ॲक्टर आहे अनुप हेंकेर. यांचे आपण बरेचसे पिक्चर आपण यांचे बघितलेलं आहे. आता यांच्या जीवनातलं हे एकच चौथे पुस्तक आहे. आता बघा ही एक माहिती थोडीशी ऑड आहे आणि हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. यांच्या जीवनातले कितवे पुस्तक आहे तर चौथे. या पुस्तकाचं नाव आहे डिफरंट बट नॉट लेस. डिफरंट बट नॉट लेस. त्याचबरोबर यांनी जे पहिली 3 पुस्तकं लिहिलेलं आहे हे पण थोडक्यात तुम्ही लक्षात असू द्या. यामध्ये बघितलं तर या पुस्तकामध्ये यांनी यांच्या जीवनातील अनुभव आणि काही म्हणतो जो खोलवर प्रवास आहे हे यांनी काय केलेला बघितलं तर यामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर हे यांचे एकूण पहिलेचे 3 पुस्तकं 2011, 19 आणि 2020मध्ये. आणि यांनी चौथ्या पुस्तकाची घोषणा हे बघितलं तर 2 जून 2025 रोजी इंस्टाग्रामद्वारे यांनी करण्यात आलेली आहे. हा पण पॉईंट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी जी न्यूज आहे हे बघितलं तर इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे न्यूज तुम्हाला थोडंसं आणखी यामध्ये ॲडिशनल माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्ष द्या मुलांनो, जे पण आपल्या हरित क्रांती आहे, हरित क्रांतीचे जनक जे बघा M.S. स्वामीनाथन यांनी बघितलं तर यांच्यावर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. यांना बघा भारताला पोचणारा माणूस असं काय दिलेलं आहे, शीर्षक दिलेलं आहे. आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हे प्रियबंधा जयकुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. थोडीशी आपण ॲडिशनल माहिती बघू. ॲडिशनल माहिती काय आहे त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर M.S. स्वामीनाथन द मॅन हू फेड द इंडिया. हे पुस्तक भारतातील एक महान कृषी शास्त्रज्ञ आणि एक जबरदस्त श्रद्धांजली आहे. बघा प्रियंबरा जयकुमार यांनी लिहिलेले आणि हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक M.S. स्वामीनाथन यांचे एक खोल मानवी आणि प्रेरणादायी चित्रण सादर करते. म्हणजे चित्रण म्हणजे याच्यामध्ये यांचे काय आहे बघितलं तर स्वामीनाथन यांचे फोटो आहे आणि हे आपल्या देशाच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा आपण यांना ओळखतो. आणि रिसेंटलीच यांची काय झालेली आहे जयंती साजरी केलेली आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की 2025ची जी पण यांची जयंती आहे हे कितव्या क्रमांकाची हे तुम्ही थोडंसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. पुन्हा एक वेळा लक्ष द्याल, हे पुस्तकाचं नाव आहे द मॅन हू फेड इंडिया आणि याचे लेखक आहे प्रियंबरा बद्दा
जयकुमार, हे लक्षात राहू सांग दोन्ही पण गोष्टी. पुढचा पॉईंट आहे, पुढचा पॉईंट बघितलं तर आपल्या देशातले हिटमॅन, त्यांचं नाव आहे रोहित शर्मा. आता रोहित शर्मा आपल्या महाराष्ट्राच्या आहे, त्याचबरोबर आपली मुंबई इंडियन, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण यांच्या जीवनावर काय केलेलं आहे, एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, ते या कौशिक यांनी. तर थोडंसं याबद्दल आपण माहिती लक्षात घेऊ. हे बघितलं तर लक्ष द्या, आर कौशिक यांनी बघा लिहिलेले द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकात रोहित शर्माचा प्रेरणादायी प्रवास यांनी इथे लिहिलेला आहे. बोरिवलीतील सुरुवातीच्या दिवसापासून तो भारताचा कर्णधार, विश्वचषक विजेता आणि खेळातील सर्वात स्टायलिश फलंदाज बनवण्याच्या मागे आहे. बस आपल्याला एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हे फक्त बघा द राईज ऑफ द हिटमॅन, यामध्ये फक्त त्यांच्या जीवनाचा प्रवास त्यांनी दाखवलेला आहे. आणि हे कोणी लिहिलेलं आहे तर आर कौशिक यांनी. त्याचबरोबर याच्या पहिले पण एक काय होतं, यांच्या जीवनावर पुस्तक होतं. त्या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचे आपण न्यूज बघू. पुढची न्यूज आहे, लक्ष देसाल, पुढची न्यूज आहे बघितलं तर इंदिरा गांधी यांच्यावर. आता बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की जसं बघा यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणीबाणीला. त्यामुळे बघितलं तर इंदिरा गांधी यांच्यावर भरपूरचे पुस्तकं लिहिण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या पण गोष्टीवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर थोडंसं लक्ष देऊ आपण. या पुस्तकाचं नाव आहे द बघा, याचं बघितलं तर कॉन्सायन्स नेटवर्क नावाची हे पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर सुगत श्रीनिवास राजू. या पुस्तकाचं नाव आहे सायन्स नेटवर्क. हे लक्ष दे सांग कोणी लिहिलेलं आहे तर सुगत श्रीनिवास राजू हे याचे लेखक आहे. यामध्ये काय यांनी कशावर प्रकाश टाकलेला आहे तर यांनी बघितलं तर 1975 मध्ये जे पण इंदिरा गांधी यांनी जे पण आणीबाणी जाहीर केली होती, त्यावेळेस बघितलं तर इतिहासातील सर्वात अशांत अध्याय यांनी काय केला, सुरू केला, असं यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधीने कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या ह्या आपल्याला सांगण्याची काही गरज नाही. पुढचा पॉईंट बघू. पुढचा पॉईंट आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे काय म्हणतो क्रिकेटर, त्यांना म्हणतो आपण बघितलं तर शिखर धवन. शिखर धवन याला आपण कोणत्या पेट नेमनी आपण ओळखतो ते पण तुम्ही मला बघितलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आता लक्ष द्यायचा, शिखर धवन यांच्यावर बघितलं तर एक पहिले पण एक पुस्तक आलेलं आहे. आणखी हे एक दुसरं पुस्तक आहे शिखर धवन यांच्या आठवणीतील द वन. का म्हटलेला बघा द वन. यामध्ये बघा बॅट मागील माणसाचा उलगडा होतो. आता यामध्ये बघितलं तर त्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की फक्त द वन, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे यावर आपण थोडंसं लक्ष देऊ. लक्ष देसान काळजीपूर्वक. हे एक बघा अतिशय वैयक्तिक आणि बघा चिंतनशील कृती आणि माझी क्रिकेटपटू शिखर धवन द वन द क्रिकेट द माय लाईफ अँड द मोहर हे का म्हणतो बहुप्रसिद्ध आत्मचरित्र यांनी प्रकाशित केलेलं आहे. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र आहे. हे लक्ष देसान. हॉर्पस कॉलिस इंडियाने प्रकाशित केलेले हे आत्मचरित्र वाचकांना धवनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या पडद्यामागील माहिती देते. इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की हे कोणी प्रकाशित केलेलं आहे, कोणी प्रकाशित केलेलं आहे, त्याचं हे प्रकाशिताचं नाव सुद्धा लक्षात असू द्या. पुढचा पॉईंट आहे बघितलं तर हे पण आपल्या देशाचे गृहमंत्री यांनी बघितलं तर द एमर्जन्सी डायरीज हे पुस्तकाचं यांनी काय केलेलं आहे, आवरण म्हणजे काय केलेलं आहे, याचं उद्घाटन केलेलं आहे किंवा यांच्या हाती हे पब्लिश करण्यात आलेलं आहे. थोडंसं लक्ष देऊ. 25 जून 2025 रोजी बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 1975च्या आणीबाणीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त द एमर्जन्सी डायरीज हे एक नवीन पुस्तक यांनी प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीच्या काळात तरुण प्रचारक म्हणून सहभागाचे दस्तावेजही देण्यात आलेले आहे. बस एवढंच लक्षात ठेवू, बाकी आपल्याला काही महत्त्वाचं नाही आहे. पुढचं बघितलं तर पुढचा पण न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे. लक्ष देसान. एक दिग्गजाचा सन्मान. हे बघा व्ही कुमार यांच्या 90वा वाढदिवस साजरा. आता लक्ष राहू देसान व्ही कुमार कोण होते,
या फोटोवरून आपल्याला समजून येते. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. व्ही कुमार हे होते, हे आपल्या देशाचे माजी लेग स्पिनर होते, म्हणजे क्रिकेटर होते. यांच्या बघा 90व्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत एक विशेष पुस्तक प्रकाशनाने सन्मानित करण्यात आलेले आहे. यांच्या बघा 9व्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रिटी व्ही कुमार @90 या स्मारक पुस्तकाचे प्रकाशन करून यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्ष राहू दे सर, द सेलिब्रिटी व्ही कुमार @90. बरोबर आहे. आता या पुस्तकाचे प्रकाशन वगैरे कोणी केलेलं एवढं नाही आहे, फक्त एवढं लक्ष ठेवसान की हे कोण होते, तर हे काय होते, क्रिकेटर होते, क्रिकेटर. पुढे लक्ष देसान. आता इथून थोडेसे वेगळ्या टाईपचे पुस्तक आहे, थोडंसं लक्ष देसान. बघा, द वुमेन, द लाईफ, फ्रीडम अँड द पल्स ऑफ द इरान्स 2022 अपरायझिंग कॅप्चर इन द पॉवरफुल द न्यू बुक. आता लक्ष राहू दे सर, या बुकाचं पूर्ण नाव. आता इथून बघितलं तर थोडेसे काय आहे, परदेशातले जे पण काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरचे पुस्तक आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. थोडंसं लक्ष देऊ, यामध्ये लक्ष देसान. या पुस्तकाचे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे चोरा मकारेमी. चोरा मेकाजमी यांनी स्त्री, जीवन, स्वातंत्र्य हे पुस्तक महसा अमिनीच्या मृत्यूमुळे झालेल्या इराणमध्ये 2022च्या उठावाचे खोलवर वैयक्तिक आणि राजकीय पुनरुच्चार करते. म्हणजे बघा, एक मुलगी होती महसा अमीन, याचा मृत्यू झाल्यानंतर बघितलं तो जो इराणमध्ये 2022 मध्ये जो उठाव झालेला होता त्यांच्यावर काय केलेलं आहे, यांनी हे लिखाण केलेलं आहे. त्यांचं नाव आहे बघितलं तर चोरा मकारेमी. यामध्ये त्यांनी स्त्री, जीवन आणि स्वातंत्र्य हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. बस याच्यावरच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर हे जे पेपरबॅक प्रकाशनासाठी आयोजित आहे, इराकच्या ह्या 2002च्या क्रांतिकारी उठावाशी यांचं त्यांनी याच्यावर लिहिलेलं आहे. एवढं काही महत्त्वाचं नाही, फक्त त्यांचं नाव आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढे बघू, पुढचा पॉईंट आहे त्याकडे लक्ष देसान. बघा, A.K. भट्टाचार्य यांचे तिसरे पुस्तक आहे. 1998 नंतरच्या भारताच्या आर्थिक प्रवासाचे यांनी वर्णन केलेलं आहे. जसं बघा, 1998 नंतर आपला जो पण आर्थिक विकास झालेला आपल्या अर्थव्यवस्थेचा, त्यावर काय होते, प्रकाश टाकते. जसं बघितलं तर 1991-92 पासूनच जे आपण जागतिक उदारीकरण जे धोरण आपण आखले होते त्याच्यावर काय होते, हे पुस्तक प्रकाश टाकल्या जाते. मी हे थोडंसं डिटेलमध्ये वाचलेलं आहे, तर थोडंसं लक्ष राहू देसान. यांचं नाव आहे A.K. भट्टाचार्य, पण यांचे किती पुस्तक आहे तर तिसरे. याचं नाव आहे बघा, इंडियाज द डिफरंट स्टॉक्स फायनान्स मिनिस्टर. आता हे बघा व्हॉल्यूम 3 आहे, A.K. भट्टाचार्य. थोडंसं लक्ष ठेवा, थोडंसं समजून घेऊ. बघा, प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक A.K. भट्टाचार्य यांनी भारताच्या अर्थमंत्र्यावरील त्यांच्या प्रभावी पुस्तक मालिकेचा तिसरा भाग प्रकाशित केलेला आहे. भारताच्या अर्थमंत्र्यावरील, त्यामध्ये बघा डिफरंट स्टॉक हे शीर्षक असलेले हे एक नवीन खंड सुधारणेनंतरच्या गतीने चिन्हांकित केलेले आहे. या पुस्तकामध्ये जो पण काय म्हणतो आपले अर्थमंत्री राहिलेले आहे यांच्या काळामध्ये काय काय सुधारणा झालेल्या आहे त्यावर यांनी काय केलेला आहे, प्रकाश टाकलेला आहे. पुढचा जो पॉईंट आहे हे पण एक इंग्लिश ऑथर आहे. हे बघा, तारे मार्ग उजळतात, तारे मार्ग उजळतात, स्वतः, आत्मा आणि नशिबाची एक शक्तिशाली कथा. थोडंसं समजून घेऊ, यावरून तुम्हाला लक्षात येणार नाही. लक्ष देसान काळजीपूर्वक. हे बघा, सुचेता राज खन्ना. लक्ष राहू देसान, सुचेता राज खन्ना यांची हे पहिली कादंबरी आहे. सुचेता राज खन्ना यांची हे पहिली कादंबरी आहे. द स्टोरीज लाईट द वे. बघा, द स्टोरीज लाईट द वे, सिंगापूर आणि भारत यांच्यातील एक चिंतनशील कथा यांनी मांडलेली आहे. चिंतनशील कथा यांनी मांडलेली आहे. कशामध्ये तर बघितलं तर या पुस्तकाचं नाव आहे द स्टोरीज लाईट द वे. भारत आणि सिंगापूर हे दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. पुढे जाऊ. पुढचा आहे बघितलं, बघा, भारत उपखंडातील इतिहासाचे 5000 वर्ष. हे पुस्तक बघितलं तर आंड्रे ट्रस्के यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
आता हे इंग्लिश ऑथर आहे आणि हा भारताचा इतिहास लिहित आहे 5,000 वर्षापूर्वीचा, भारत आणि उपखंडातील. त्याच्यामुळं थोडंसं हे पण पुस्तक आपल्याला महत्त्वाचं आहे. थोडंसं समजून घेऊ. हे बघा, आंड्रे टस्के यांनी बघितलं तर एक्सप्लोअर इंडिया 5000 इयर ऑफ हिस्ट्री हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. भारताच्या प्राचीन ते आधुनिक भूतकाळातील एक व्यापक आणि गंभीर प्रवास यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला हे लक्ष ठेवायचं, एवढंच महत्त्वाचं आहे या ऑथरचं नाव. पुढचं आहे बघितलं तर बघा, आणीबाणीवर पुन्हा पुस्तक आहे. आणीबाणीच्या बघा 50व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी काळाची आठवण करून देणारे एक नवीन पुस्तक आहे. आता याचं ऑथर कोण आहे तर हे बघा, श्रीनाथ. थोडंसं समजून घेऊ. बघा, लक्ष द्यायचा. TCA श्रीनिवास राघवन यांनी इंदिरा गांधी अँड इयर दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया, बघा, दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे नवीन पुस्तक यांनी 1970च्या काळातील जे पण आणीबाणी आहे त्यांच्यावर लिहिलेलं आहे. हे का म्हणतो 50वा वर्धापन दिन, फक्त हा श्रीनिवास राघवन लक्ष ठेवा. आणि हे का म्हणतो द ट्रान्सफॉर्म इंडिया, हे लक्षात ठेवा. ओके. पुढच्या बघितलं तर आपल्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू, त्यांचं नाव आहे बघितलं तर आपले पुजारा. कोण आहे? पुजारा. त्यांची पत्नी, लक्ष द्या. एका क्रिकेटपटूच्या पत्नीची डायरी पुजाराने या खेळपट्टीच्या पलीकडील जीवनाचे प्रामाणिक मत यांनी या डायरीमध्ये लिहिलेलं आहे किंवा या पुस्तकामध्ये. तर थोडंसं समजून घेऊ. पुजारा हे बघितलं तर टेस्ट क्रिकेटचे चांगले जानीमानी काय होते, खेळाडू होते. थोडंसं समजून घेऊ. लक्ष द्या. पुजारा हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे. त्यांनी नुकतीच प्रकाशित केलेले आत्मचरित्र आहे द डायरीज ऑफ द क्रिकेटर्स वाईफ. भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांच्या सोबतच्या जीवनावर एक खोलवरचा वैयक्तिक दृष्टिकोन यांनी मांडलेला आहे. बस एवढंच लक्ष ठेवा, याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचं नाही. पुढचे पार्ट आहे हे बघितलं तर आपले जो बायडन यांनी बघितलं तर हे आता इलेक्शन हारलेलं आहे, तर हे आपल्या ट्रम्प तात्यावर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे बघा मूळ पाप असं लिहिलं, ओरिजिनल सीन असं म्हटलेलं आहे. हे मानसिक घसरणीबद्दल यांनी काय केलेलं या पुस्तकामध्ये यांनी लिहिलेलं आहे. थोडंसं समजून घेऊ. हे लक्ष द्या. पत्रकार बघा, जेक टॅपर आणि बघा ॲलेक्से थॉम्सन यांनी त्यांच्या नवीनतम पुस्तक ओरिजिन सीन जो मध्ये बघितलं तर बायडन, बघा, ओरिजिनल सीन जो बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील एक आदरणीय राजकारणी ते मानसिक अधोगतीशी झुंजणाऱ्या नेत्यामध्ये झालेल्या त्रासदायक परिवर्तनाचे वर्णन केलेले आहे. हे थोडंसं किचकट आहे मुलांनो, पण थोडंसं लक्ष राहू द्या. बरोबर आहे. हे पत्रकार लक्ष ठेवू सांग, जेक टॉपर आणि हा कोणचे थॅम्सन यांनी बघा त्यांच्या नवीनतम पुस्तकात ओरिजिनल सीन जो का म्हणतो बायडन यांच्या अध्यक्ष काळातील कारकिर्दीबद्दल यांनी लिहिलेला आहे. पुढचा आहे बघितलं तर लक्ष द्या. पुढचा पॉईंट आहे बघा, शहरी गृह प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी कोहिमा येथे बघितलं तर PMAY कॉपी टेबल बुकचे प्रकाशित केलेले आहे. कॉपी टेबल, आता याचं बघा प्रकाशन कोणी केलेलं आहे आणि याचं लिखाण कोणी केलेलं आहे त्यावर थोडंसं आपण लक्ष देऊ. लक्ष द्या. बघा, नागालँड सरकारने 26 मे 2025 रोजी ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स द ग्लास ऑफ द प्रधानमंत्री आवास योजना मिशन इन नागालँड या कॉपी टेबल बुकचे अनावरण केलेले आहे. हे बघा, कोहिमा येथे झालेल्या या प्रकाशनाचे नेतृत्व सल्लागार रिओ यांनी केलेले आहे. तर हे मुलांना योजनेशी जोडल्या गेलेलं आहे, तर तुम्हाला डायरेक्टली हे सरकारच विचारेल. बरोबर आहे. हे ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स द ग्लास ऑफ द प्रधानमंत्री आवास योजना मिशन इन नागालँड हे कॉपी टेबल हे असं डायरेक्टली विचारेल की कोणत्या राज्यामध्ये हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे.
आता आपण बघू मुलांनो, बाकीचे जे आहे ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेऊ. एवढं आपल्याला आजचे दिवसपर्यंत होते. चला पुढचा पॉईंट आता आपण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.